काल लाडू आणि करंजीचं सारण बनवून ठेवलं होतं, पण करंजी काही करायला जमली नाही. आज करंजी करायची आहे, पण त्याआधी ना माझी घरातली छोटी-मोठी कामं चालू होती आणि आता 2-4 दिवस सगळे एकाच ठिकाणी जेवायला असणार आहे. त्याच्यामुळे आईचं पण आहे ना गव्हाचं दळण करायचं चालू होतं. तोपर्यंत आईचं होते, तोपर्यंत वहिनी आणि मावशीने करंज्या करायला सुरुवात केली होती आणि आमच्याकडे ना अशा साठ्याच्या करंज्या असतात. कोणाकोणाला माहीत अशा साठ्याच्या करंज्या ते नक्की कमेंट करून सांगा. एकावर एक अशा 2 पात्या ठेवायच्या, त्याला साठा लावायचा आणि त्याच्यात असे छोटे-छोटे गोळे करायचे आणि त्यात अशा पद्धतीने लाटायचे, जेणेकरून त्याला असे छान असे पुडे सुटतात. आणि हे जे लाटलेल्या पात्या असतात ना, त्याला ना साईडने असं पाणी लावायचं किंवा दूध पण लावू शकता आणि त्याच्यामध्ये ना बसेल तेवढं सारण घालायचं आणि साईडच्या ज्या कडा असतात ना त्या दाबायच्या, जेणेकरून त्याला छान असे पुडे सुटतात. त्यांचं जोपर्यंत होते तोपर्यंत माझी पण चंपाकाई करून तयार होती. ही फक्त जी आहे तळायची आणि पाकात सोडायची बाकी होती. संध्याकाळी लग्नाच्या भांड्यांवरती नावं टाकायला काका आले होते, पण त्या आवाजाने आशू एवढा इरिटेट होत होता, त्याला ना मामासोबत बाहेर ते खेळायला पाठवलं. आशू जोपर्यंत बाहेर गेला तोपर्यंत मी पण चंपाकाईचं काम करून घेतलं आणि वहिनींनी त्यांच्या रुखवताचं काम करून घेतलं. तुम्हाला हा रुखवत कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चलो बाय.